आणि ही आता थेट दृश्य आपण बघतोय। सगळेच मान्यवर बडे नेते आता मंचावर दाखवलेत आहेत। चंद्रकांत पाटील मंचावर आहेत, सोबत चंद्रशेखर बावनकुळे देखील आपल्याला दिसतात, प्रताप सरनाईक आणि आताच्या मंत्रिमंडळात जे मंत्री शपथ घेणार आहेत ह्या मंत्रिमंडळ विस्तारात ते सगळे आता मंचावर दाखल होत आहेत। धनंजय मुंडे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। प्रताप सरनाईक दिसले गोगावले आहेत, दादा भुसे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे सगळे बडे नेते, सोबतच योगेश कदम यांना मंत्रिपद आहे यावेळी असं कळतंय। त्यामुळे सगळे आपण जे संभाव्य मंत्री सांगत होतो ते सगळे आपण आता दृश्यांमध्ये बघतोय। मंचावर उपस्थित दादा भुसे आपल्याला दिसत आहेत, मागे सुनील तटकरे आणि या सोहळ्यासाठी नारायण राणे सुद्धा आलेले आहेत। ही सगळी दृश्य आपण आता एनडीटीव्ही मराठीवर बघतोय। अक्षय कुडकेलवर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, आपण जर बघितलं तर मंत्रिमंडळ महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडतोय। अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळते आणि जेव्हापासून चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच नागपूरला उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्याच्या पूर्वसंध्येलाच आज मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडतोय। आणि आपण जर बघितलं तर राजभवन बाहेर जे संभाव्य मंत्री आहे या मंत्र्यांच्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या माध्यमातून मोठी गर्दी करण्यात आलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर ऐन वेळी या मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला आणि या सोबतच या ठिकाणी राजभवनमध्ये जागा कमी आहे आणि त्यामुळं आपण बघतोय आतमध्ये प्रवेश करण्यासाठी काहीसा विलंब या ठिकाणी लागतोय। मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण राजभवन परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मात्र तरी अशा प्रकारे लांबच लांब वाहनांच्या रांगा, आमदार यामध्ये काही आमदार असतील त्यासोबतच अनेक जे मंत्री पदाची शपथ घेणारे आमदार आहेत त्यांच्या देखील गाड्या या वाहतूक कोंडीत सापडल्या असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळतंय। थोड्याच वेळात महायुती सरकार 2.0 याचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी पार पडेल। या शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असणाऱ्या रामगिरी निवासस्थानावर एक महत्त्वाची बैठक पार पडेल या मंत्रिमंडळाची आणि असं सांगितलं जातंय की याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रामगिरीवरच्या जी काही खाते वाटप असणार आहे मंत्र्यांना ती खाते वाटप केली जाईल आणि त्यानंतर उद्या होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी हे मंत्री सज्ज होतील आणि त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर एक पत्रकार परिषद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। त्याची थेट दृश्य नागपूरमधून आपण बघतोय, कारण बहुप्रतीक्षित असा हा शपथविधी आहे। 6 तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच 2 उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती। मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नव्हता। अनेक चर्चा, अनेक तर्कवितर्क लावले जात होते। मंत्रिमंडळ विस्ताराला होणाऱ्या उशिरावरनं देखील प्रश्न उपस्थित केले जात होते। खाटे वाटपाचा तिढा संपत नव्हता। एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देखील त्यांची बाजू लावून धरली जात होती आणि चर्चेसाठी होणाऱ्या अनेक बैठकांमध्ये एकनाथ शिंदे यांची प्रामुख्यानं अनुपस्थिती बघायला मिळत होती। त्यामुळं बार्गेनिंग पॉवर एकनाथ शिंदेच्या माध्यमातून वापरण्यात आली होती आणि त्यानंतर अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली एकनाथ शिंदे यांची आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडींच्या नंतर आता आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय। त्यामुळं जी चर्चा, संभाव्य यादी हे आपण सगळं चालवत होतो, मात्र खऱ्या अर्थानं नेमकं आता आतमध्ये कोण शपथ घेतात आणि कोण कॅबिनेट मंत्री आणि कोण राज्यमंत्री हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा राजभवनच्या गेटवरची ही सगळी आपण दृश्य दाखवतोय। सगळ्यांची लगबग आपल्या आमदाराला मंत्री झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठीची ही लगबग बघायला मिळते। अनेक आमदारांच्या गाड्या देखील यामध्ये ताटकळत आहेत आणि आमदार उतरून या ठिकाणी पायी आतमध्ये गेली असल्याची माहिती मिळते। सौरभ, नागपूरला हिवाळी अधिवेशन एकूणच विभागीय समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातनं दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला होत असते आणि आज आपण जर बघितलं तर आज हे अधिवेशन नागपूरला होतंय। आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत। आज मंत्रिमंडळामध्ये अनेक जणांची जी नावं होती ती संभाव्य यादीत
संजय राठोड यांच्या मतदारसंघातले संजय राठोड यांचे समर्थक या ठिकाणी आले. संजय राठोड यांची बाजू लावून धरणारे पोहरादेवीचे महंत शेखर महाराज आहे. शेखर महाराजांची आपण बातचीत करतोय. ते स्थानिक पदाधिकारी आहे लाखन राठोड, ते देखील आहेत. महाराज, दबाव वाढवण्यात आला होता तुमचा एकूणच संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावं म्हणून, मंत्रिपदी त्यांची वर्णी लागते, काय सांगाल? खूप आनंद आहे. सर्व संतांकडून, सर्व समाजाकडून आम्ही या महायुतीच्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब आणि अजितदादांचे खूप धन्यवाद मानू आणि या समाजाला संजय राठोड साहेबांना मंत्रिपद दिल्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद करतो. तर आपण बघतोय ही प्रतिक्रिया दिली जाते. मोठी गर्दी आपण बघतोय पासेससाठी या संपूर्ण विधान भवन परिसरामध्ये केली असल्याचं चित्र बघायला मिळतं. इंद्रनील नाईक यांचे जवळचे सहकारी आहेत आपल्यासोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे यवतमाळ जिल्हा पदाधिकारी आहेत करण डेगळे, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ. करणजी, आपण बघतोय इंद्रनील नाईक महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपदी इंद्रनील नाईकाची वर्णी लागतीये. सर्वप्रथम आदरणीय दादांचे आम्ही पुसदवासीय धन्यवाद त्यांचे मानतो की आमचे लाडके लोकनेते इंद्रनील भाऊ नाईक यांना मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल दादाचा आम्ही धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच इंद्रनील भाऊ त्या पदाला न्याय देतील आणि पक्ष वाढवण्याचं काम विदर्भामध्ये. इंद्रनील नाईकांचे एक सहकारी पंकज राठोड देखील आहे. पंकज, तुमचं तर अभिनंदन. खरं तर कालपासून तुम्ही फोनवरनं माहिती घेत होता नंबर आहे की नाही आणि इंद्रनील नाईक आता थोड्या वेळात शपथ घेणार आहे. तुम्ही जवळचे सहकारी होतात, विधिमंडळात देखील त्यांचं कामकाज अनेकदा बघण्याची जबाबदारी तुमच्यावर असायची. मित्र म्हणून तुम्ही त्यांचे जवळचे मित्र आहेत, आज काय भूमिका आहे? खरं तर मी सर्वप्रथम महायुतीच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करेल आणि आभार मानेल की आमच्या नेत्याला त्यांनी ही राज्यमंत्रीपदाची किंवा मंत्रिपदाची संधी दिली आणि माननीय अजितदादा यांचे पण खूप खूप आभार. कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब आणि स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब. आपल्यासोबत संजय राठोड यांच्या पत्नी देखील आहे, त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. संजय राठोड यांचं कुटुंब आलंय. ताई, पुन्हा एकदा मंत्रिपदी संजय राठोड यांना संधी मिळते, काय प्रतिक्रिया आहे? आनंद आहे? हो, आनंद आहे. कधी कळलं पण तुम्हाला? कारण संजय राठोड यांचं नाव कन्फर्म होत नव्हतं, त्यांनी कधी तुम्हाला सांगितलं की नागपूरला या म्हणून? 12-12:30 आज आज आपण बघतोय इतरही काही आपण जे पदाधिकारी आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. मेघना बोर्डीकर यांचे देखील मतदारसंघातले काही लोक आहेत. पहिल्यांदाच मंत्रिपदी वर्णी लागते मेघना बोर्डीकर यांची. हो सर, रामप्रसादजी बोर्डीकर यांचा बऱ्याच वेळेस निवडून येऊन त्यांची मंत्रिपदी नंबर लागला नव्हता, परंतु मेघना दिदी यांनी दुसऱ्या टर्मला आता विजय मिळाल्यानंतर त्यांना जिंतूर विधानसभा मतदारसंघातून आम्हाला परभणी जिल्ह्याला पहिल्याच वेळेस मंत्रिपदाची या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमचं या ठिकाणी मंत्रिपदाला नंबर लागल्यामुळं आम्ही भाजप सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो आणि मेघना दिदीच्या माध्यमातून जिंतूर आणि परभणी जिल्ह्याचा भरपूर विकास होईल अशी आम्ही आशा बाळगतो.